राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यसभेची एक जागा सुटली। अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नायकवाडी यांची संभाव्य उमेदवार शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी यांची नुकतीच बैठक व मेळावा मुंबईमध्ये पार पडला। अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादांचे नेतृत्वामध्ये कसं काय काम करायचं, भविष्यात अल्पसंख्याक समाजातील प्रश्न कसे मार्गी लावायचे याची राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये चर्चा होत असताना महाराष्ट्रातील राज्यसभेचे काही जागा रिक्त होणार असल्याने अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली। याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या विषयावर दादांनी लक्ष घातलेले आहे। अल्पसंख्याक विभागाचा एक चांगला चेहरा म्हणून अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांचा राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इद्रिसभाई नायकवाडी यांनी नगराध्यक्ष, महापौर, स्थायी समिती सभापतीपदे भूषवलेली आहेत। इलियासभाई नायकवाडी गट हा राष्ट्रवादी पक्षाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो। शरद पवारांचे व अजित पवारांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जाते। राष्ट्रवादी पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी राज्यसभेच्या जागेवर इद्रिसभाई नायकवाडी यांनी उमेदवारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर एक चांगला पर्याय होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।